सुपर 30 नावाचा एक सिनेमा होता. त्या सिनेमात एक संवाद आहे. अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा. अर्थात लोकशाहीमध्ये हेच सांगितलं जातं. लोकशाही म्हणजे इथे प्रत्येकाला लढण्याचं, निवडणूक लढवण्याचं सुद्धा स्वातंत्र्य आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये नागरिकांना एक प्रश्न पडला. प्रश्न तसे नागरिकांना दरवेळीच पडतात, पण हा प्रश्न काहीसा वेगळा होता. कारण जेव्हा कुठे ते बाहेर जायचे त्यांना कुठेतरी एखादं स्टिकर, एखादं होर्डिंग पाहायला मिळायचं. होर्डिंगवर ना कुणाचा फोटो होता ना कुणाचं नाव. वी सपोर्ट JR या 3 शब्दांमागे नेमकं कोण आहे? एखादा नवीन ब्रँड येतोय का? कोणी नवीन दुकान सुरू करतंय का? की नवीन कोणी नेता येतोय का? वेगवेगळे प्रश्न होते. ते प्रश्नाचं उत्तर अगदी काही दिवसांपूर्वी सर्वांना कळालं आणि त्या JRचा फुल फॉर्म काय हे देखील सर्वांना कळालं. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर लोकसभेतून एक इच्छुक उमेदवार आहेत आणि त्यांच्या नावाचा तो फुल फॉर्म जो आहे तो काही दिवसांपूर्वी सर्वांना कळाला. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे अनिकेत दिगंबर म्हस्के आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी विशेष बिनधास्त मुलाखत. आणि आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर जीवनसिंग राजपूत सर, ज्यांना स्वागत आहे सर. धन्यवाद सर. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न जो सगळ्यांना पडलेला आहे, डॉक्टर आहात, सर्जन आहात, तुमच्याकडे क्रिमिनल लॉची पदवी आहे, राजकारणात यायचं का ठरलं? सर्वात पहिले मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपण राजकारणाचा एक बाऊ बनवला आहे. आपण सर्वच ज्यांचं 18 वर्ष झालं, ज्यांनी वोटर्स आय डी काढले, आपण सर्वच ह्या राजकारणामध्ये आहोत. त्यामुळे राजकारणामध्ये पडलं हा जो प्रश्न आहे ना, हा कुठेतरी बदलायला पाहिजे. राजकारणामध्ये सक्रिय सहभाग, हां, तुम्ही असं म्हणू शकता की राजकारणामध्ये सक्रिय सहभाग का घेतला. तर तुम्हाला आता आपण जर बघितलं ओव्हरऑल मराठवाड्याचा विकास, मी फक्त छत्रपती संभाजीनगरच म्हणत आहे असं नाही. ओव्हरऑल मराठवाड्याचा विकास, जी गंगा भारतामध्ये विकासाची गंगा वाहत आहे, पण ती गंगा इथे येण्यापूर्वी कुठेतरी खंडते आहे आणि त्या खंडण्यामध्ये काहीतरी अभाव आहे. आणि तो अभाव आपल्यासारख्या युवकांनी जर त्यामध्ये तयारी दाखवली तर मला वाटत नाही की ती गंगा येणार नाही. बरं, अगदीच. दुसरा प्रश्न हाच की डॉक्टरी पेशा लोकांमध्ये जाणं आहे, सर्व काय आहे, राजकारणामध्ये हा जो तुमचा पेशा आहे किंवा तुमचं हे जे काही फील्ड आहे त्याचा किती फायदा तुम्हाला होईल, काय वाटतं तुम्हाला? नाही, काय होतं, बऱ्याच वेळा सांगितलं जातं की आपण डॉक्टर आहात, आपण ऑपरेशन्स करावं, आपण XYZ आहात, आपण तेच करावं, म्हणजे उरलेल्याने राजकारण करावं किंवा सक्रिय करावे. त्यामुळंच ही लोकशाही जी बळकट व्हायला पाहिजे, जी आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की लोकशाही बळकट तेव्हाच होईल तेव्हा आपल्या युवकांचा त्यामध्ये सहभाग असेल. मी फक्त डॉक्टरच असतो ती गोष्ट वेगळी असते. मी पहिले 12 वर्ष शेती केलेली आहे. शेती करता करता चुकून अभ्यास केला, शहरामध्ये आलो, इंग्लिश येत नव्हती, इंग्लिश शिकलो पहिले आणि पहिले इंजिनिअरिंग केलं 1996ला. त्यावेळेस आपलं शहर हे एशिया खंडामधलं शहर, सर्वात फास्ट ग्रोईंग शहर म्हणून आपण त्याला बघत होतो. इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, पण घरच्यांची इच्छा होती की डॉक्टर बनावं आणि डॉक्टरकीला ॲडमिशन घेतलं. आणि हे झाल्यानंतर डॉक्टरकीमध्ये करता करता बरेच असे काही अडथळे आले. त्यावेळेस कोर्ट कचेऱ्या असेल, आपल्या डॉक्टरांसाठी, पेशंटसाठी महाराष्ट्राच्या लेवलला 2009 साली आपल्या सर्वांना परिचित असेलच महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर, ही डॉक्टरांची जी माड संघटना आहे त्या संघटनेचं नेतृत्व करण्याचं माझ्याकडे दायित्व आलं. आणि त्यावेळेस अन्यायाविरुद्ध न्याय मिळण्यासाठी जो काही लढा महाराष्ट्रभर केला, त्यावेळेस बरेच काही अनुभव आले आणि
डॉक्टरकी करता करता नंतर मला असं वाटलं की आता आपण आपल्या मातृभूमीमध्ये जावं आणि इथे सुरुवात केली. पण सुरुवात केल्यानंतर जो माझा आवडीचा विषय होता लॉ, जो प्रत्येकानेच आपल्या पाल्यांना, आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना तो शिकवायला पाहिजे, तो लॉला मी ॲडमिशन घेतलं, LLB केली. आणि LLB करता करता आपल्या शहरामधलं गुन्हेगारीचं वातावरण बघितलं आणि त्यामुळे मी पुढचे LLM जे क्रिमिनल लॉ म्हणून त्यामध्ये केलं. अशा असंख्य बाबी आहे. शेती आहे, इंजिनिअरिंग आहे, डॉक्टरकी आहे, वकिली आहे. आता मी एंटरप्रेनर म्हणून कंपन्या आहे, दवाखाना आहे, बऱ्याच लोकांना रोजगार देतो आपण त्यामध्ये. पण मला असं वाटतं की हे सगळं करत असताना या सर्वांचं जे मोठ्या प्रमाणामध्ये जर सेवा द्यायची असेल तर कुठेतरी इथे पाऊल ठेवायला पाहिजे. आणि मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, सर्व यंगस्टर लोकांना सांगू इच्छितो की येथे आपल्या शहरामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये ज्या 45 वर्षाच्या खाली जे युवक आहे त्यांची संख्या ही 65% आहे. हे सर्वांचं नेतृत्व, एक युवा नेतृत्व जो परिपक्व असेल, जो मॅच्युअर असेल आणि जो एनर्जेटिक असेल, असं जर मिळालं तर नक्कीच विकासाची गंगा राहणार, म्हणजे होणारच. अगदीच. डॉक्टर किंवा वकील म्हणून ह्या ज्या काही दोन फील्ड आहेत, याला कुठल्या अशा मर्यादा होतात की म्हणजे तुम्हाला असं कुठलं काम होतं की ते एक डॉक्टर म्हणून तुम्हाला करता येऊ शकत नव्हतं, किंवा एक वकील म्हणून तुम्हाला करता येऊ शकत नव्हतं, किंवा एक उद्योजक म्हणून तुम्हाला करता येऊ शकत नव्हतं, पण राजकारणी म्हणून तुम्हाला वाटतं की ते तुम्हाला करता येईल आणि म्हणून तुम्ही राजकारण निवडलं? अशा काय गोष्टी होत्या की जे तुम्ही म्हणजे तुमच्या फील्डमध्ये तुम्ही करू शकत नव्हता आणि राजकारणामध्ये तुम्हाला वाटतं की त्या करू शकाल? काय आहे ना, मी डॉक्टरकी करताना जवळपास 10 ते 12 असे आपले उपक्रम चालू आहे. जसं आपल्याला माहीत असेल, अरावली हॉस्टेल, जे की गरीब खेड्यातील मुलं ज्यांना अभ्यास करण्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट हॉस्टेल आहे. काही म्हणजे असे असंख्य बाबी जर करायच्या ठरवल्या तर त्या आपल्याला मोठ्या लेवलला करण्यासाठी आणि त्या इम्पॅक्टफुल, जसं की आता आरोग्याचा जर विषय आपण काढला तर आरोग्यामध्ये खूप सारं डेफिशियन्सी आहे. तर त्या मोठ्या लेवलला, म्हणजे संभाजीनगर तर आहे, मराठवाड्यात आहे, पण दिल्लीमध्ये जाऊन त्या भारताच्या लेवललासुद्धा आपल्याला इनपुट जर ठेवलं तर खूप मोठा बदल होऊ शकतो. असलेला जो गळती आहे ती कमी होऊ शकते. आपल्याला माहीतच असेल, आयुष्यमान योजना असेल किंवा अशा असंख्य योजना असेल ज्या आरोग्यामध्ये आहे, त्याला खूप सारा सुधारण्याची गरज आहे, जेणेकरून माझ्या गरजवंतांना त्याची मदत मिळेल. लॉ अँड ऑर्डर्सचं सुद्धा अभ्यास केल्यानंतर कळालं की मी एक डॉक्टर आहे, निदान केलं तर त्याची ट्रीटमेंट बरोबर होते. तसं लॉ अँड ऑर्डरचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा या शहराचं जे कारण आहे त्याचं कारणीभूत आपल्याला माहिती आहे, त्याचं कारण कळलं. आणि जर हे मोठ्या लेवलला करायचं असेल, ह्या शहरातला क्राईम 100% थांबवायचा असेल तर त्याला आपल्याला उतरावंच लागेल. आपण आपल्या एकट्याच्या भरोश्यावर किंवा आपल्या समूहाच्या भरोश्यावर मोठा काही बदल करू शकणार नाही. आणि ह्यामुळे आपण तो निर्णय घ्यायलाच हवा असं मला वाटलं. डॉक्टर म्हणजे उच्च शिक्षित आहे. तुम्ही बोलताना म्हणाले की शेतीशी तुमची नाळ आहे वगैरे, पण अनेकदा असा आरोप होतो की इकडचे जे प्रतिनिधी असतात लोकसभेचे किंवा खासदार वगैरे जे असतात ते शहरातले असतात, त्यांना शहरातलं माहिती आहे, गावातलं काही माहिती नसतं. तुम्हाला गावातलं माहिती आहे, कुठले आहेत समस्या, काय आहेत ते पण जरा. माझं मूळचं गाव बेंदवाडी म्हणून छोटंसं गाव आहे. पोस्ट परसोडा, तालुका वैजापूर आणि जिल्हा औरंगाबाद. छत्रपती संभाजीनगर त्याचं आता नाव झालेलं आहे. मूळचा गावामध्ये असल्यामुळे रात्रपाळी काय असते, माझ्या शेतकरी बांधवांचं काय प्रश्न असतात, मोटार बंद पडली, वीज केव्हा येते, दिवाळीच्या दिवशीसुद्धा आम्हाला रात्रपाळी करावं लागते, असे असंख्य प्रश्न जे शेतकऱ्यांचे आहे, म्हणजे बांधवांचे आहे, हे मला माहिती आहे. त्यातून मी गेलो आहे स्वतः. आणि त्यामुळे वैजापूर तालुका असेल, कन्नड तालुका असेल, गंगापूर तालुका असेल, ग्रामीणमध्ये रुग्णसेवा देत असताना तुम्हाला माहितीच असेल, प्रत्येक आठवड्याला आपण नवीन गावामध्ये जातो आणि आरोग्यदायी गाव हे कन्सेप्ट करण्यासाठी बघत होतो. तर खूप मोठ्या गॅप आपल्याला पडलेला आहे. जर आपण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाचं कंपॅरिझन केलं तर आपण जवळपास 30 ते 40 वर्ष मागं आहोत. आणि जेव्हा भावना येते की जेव्हा इलेक्शन होतं
त्याला जातीचं धर्माचं असं वेगवेगळ्या रूपात त्याला केलं जातं आणि शेवटी आपल्याला नाराजगी होते. त्यामुळं त्याचा अनुभव आपल्याला वापरता येईल हे मला वाटलं. राजकारण म्हणजे संघटन, म्हणजे ज्याचं संघटन चांगलं, ज्याला संघटनेवर पकड असते, तो व्यक्ती उत्तम राजकारणी होतो असं म्हणतात. आता तुम्ही डॉक्टर आहात, संघटनेचा तसा तुम्हाला काय अनुभव आहे? म्हणजे अशा कुठल्या संघटनेत तुम्ही सक्रिय होता? जसं तुम्ही मागेशी माडचा उल्लेख केला, बरोबर. तर काय होतं माडमध्ये तुम्ही काय केलं, किंवा मग संघटनेमध्ये? कारण हा प्रश्न विचारण्यात येतो की आता हा नवीनच चेहरा आहे, तर मग त्यांना संघटनेतनं माहिती असेल का, त्यांना ते प्रश्न कळतील का, तर त्याबद्दल. संघटना आणि लिडरशिप हा एक कन्सेप्ट जी आहे ती खूप बेसिक ह्युमन टच म्हणून असते. आपल्याला सांगू इच्छितो, आजपर्यंत जवळपास 8 ते 9 संघटनामध्ये मी कार्यरत होतो. तुम्हाला सांगितलंच, सर्वात अवघड काय असतं, अतिउच्च लोकांची संघटना, जशी डॉक्टरांची संघटना, त्या संघटनेला एकजुटी घेऊन सर्वात मोठा ऐतिहासिक असं कार्य करून 2009मध्ये मला कळालं की आपण उच्च शिक्षित लोकांमध्ये सुद्धा एकत्रितपणा आणून आपल्याला काहीतरी मोठं करू शकतो. पण जेव्हा मी ग्रामीण भागामध्ये आलो, जेव्हा मी सेवा देण्यासाठी आलो, तेव्हा बघितलं की तांडा, वस्ती, वाड्यावर राहणारे जे माझे बंधू आहे, गावातले लोक आहे, हे सर्वांचे असंख्य प्रश्न आहे. हे असंख्य वेगवेगळ्या भाषामध्ये, वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये विभागले गेलेले आहे. एकमेकांमध्ये भांडणं करणं, या सगळ्या गोष्टींमध्ये तणाव करणं, ह्या ते विभागले गेलेले आहे. थोडक्यात म्हणजे की घुटण्यातला समाज म्हणतो आमच्या समाजाला, म्हणजे एक समाज म्हणतो, तर ते कधीच एकजूट येणार नाही असं मला बऱ्याच वेळा लोकांनी सांगितलं. 4 ठिकाणी जर बसलो तर मारामारी होईलच असा तो समाज. पण आम्ही गावागावात पिंजून जेव्हा काढलं आणि त्यावेळेस जो समूह केला, आपल्याला माहीत असेल, पूर्ण छत्रपती संभाजीनगरच नव्हे, पूर्ण मराठवाड्यात नव्हे, तर पूर्ण भारताने ते बघितलं की लाखोंच्या संख्येमध्ये 14 मे 2023 रोजी आपले देशाचे आदरणीय राजनाथ सिंह साहेब आले होते. देशाचे संरक्षण मंत्री असेल, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री साहेब असेल, सर्व मंत्रीगण इथं होते आणि सर्वांनी बघितलं आणि त्यांनी कोट केलं की आमच्या राजकीय कारकिर्दीमध्ये असा मोठा समूह कधी बघितला नाही. त्यामुळं तो कोणताही उच्च शिक्षित असो किंवा कोणताही असो, संघटनेचं एक बेसिक असतं की जो सर्वात खालचा आहे त्याला सर्वात वरचं मानायचं आणि आपण सर्वात खालचं व्हायचं, तुमची संघटना बनते. आता ज्याचा उल्लेख तुम्ही त्या संमेलनाचा उल्लेख केला, काही लोकांनी आरोप पण केला की बाबा डॉक्टरांनी ते फक्त संमेलनच केलं, त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे असं फार संघटनेचं फार काय मोठं नव्हतं. पण ते जे संमेलन आहे, म्हणजे मला आठवतं मागच्या वर्षीची गोष्ट असेल, पूर्ण अयोध्यानगरी मैदानावर मला वाटतं ते झालेलं होतं. राजनाथ सिंह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस सगळी लोकं होती. माडचे अध्यक्ष असताना, म्हणजे असं म्हणतात की राजकारणामध्ये आंदोलनं, मोर्चे ह्या गोष्टी केल्या पाहिजे. काय आंदोलन केलं होतं एखादं, की एखादा प्रश्न तुम्ही तडीस लावला किंवा त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं? नाही, माडमध्ये 1987चा जो JR आहे आणि अशा डॉक्टरांचे असंख्य प्रश्न होते, पेशंटचेही प्रश्न होते, रुग्णांचेही होते. असे 13 पॉईंटमध्ये आपण एक स्ट्राईक केला होता, जो ज्यावेळेस राष्ट्रवादी सरकार आणि काँग्रेस सरकार असं होतं. आणि त्यावेळेस जे काही मुद्दे मांडले गेले होते ते खूप प्रलंबित होते, वर्षानुवर्ष होते. त्यावर लिगल अभ्यास करून, त्यावर 52 वेगळ्या संघटनांचा सपोर्ट करून प्रत्येक वर्षी डॉक्टर्स हे कोणत्या ना कोणत्या कारणासाठी पगार वाढवावा म्हणून स्ट्राईक करत होते. पण त्यानंतर त्याला फुलस्टॉप दिला. आजही आपण बघत असाल की माड संघटनाला पगारासाठी स्ट्राईक करायची गरज पडणार नाही आणि पडणार नाही याचं त्याच्यामध्ये नमूद केलं आणि सर्वात मोठा विजय होता. त्यापूर्वी प्रत्येक 6 महिन्याला, 1 वर्षाला असा स्ट्राईक व्हायचा. 2009ची गोष्ट आहे. 2009ला तुम्ही ज्यावेळी मुंबईला होते. मुंबईला मी JJ हॉस्पिटलला होतो. त्यावेळेस मी जनरल सर्जरीमध्ये होतो आणि त्यावेळेस सुरुवातीला JJ हॉस्पिटल या म्हणजे मुंबईचं अध्यक्षपद होतं. नंतर पूर्ण महाराष्ट्राचं अध्यक्षपद माझ्याकडे सर्वांनी एकमताने दिलं होतं. डॉक्टरांच्या बाबतीत म्हणजे जेव्हा घोषणा झाली की आता निवडणुकीच्या रिंगणात डॉक्टर साहेब येणार आहेत, काही लोकांचं म्हणणं होतं की डॉक्टरांना डायरेक्ट लोकसभेला का जायचं आहे, विधानसभेला यावं, आधी विधानसभेत जावं, आमदार व्हावं. का तुम्हाला आमदारकी आणि खासदारकीमध्ये खासदारकीच का लढवायची, आमदारकी का नाही? असं काही नाही आहे. प्रत्येक इलेक्शन, ते सरपंच असेल, जिल्हा परिषद असेल, अशा असंख्य जी काही आमदारकी असेल,
प्रत्येक इलेक्शन, प्रत्येक निवडणूक ही आपण सर्वांनीच लढवल्या पाहिजे. राहिली गोष्ट आपला प्रश्न फक्त लोकसभाच का, तर असे काही विषय आहे, आरोग्याचे असेल, लॉ अँड ऑर्डर्सचे असतील, शेतकऱ्यांचे असेल, आपल्या इंडस्ट्रीचं असेल, हे पूर्णपणे भारताच्या लेवलला किंवा मराठवाड्याच्या लेवलला जर आपल्याला बदलायचं असेल तर ती लोकसभाच एक ऑप्शन आहे. आणि त्यामुळे तो एक निर्णय मला वाटतं योग्य आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे असे कुठले प्रश्न आहेत आणि कुठल्या अशा समस्या आहेत ज्या तुम्हाला वाटतं की गेल्या 20-25 वर्षात 40 वर्षात त्या सुटल्या नाहीत आणि त्या तुम्हाला सोडवायच्या आहेत, असे कुठले कुठले मुद्दे? आणि जर तुम्ही खासदारकी लढवतायत आणि जर तुम्ही तिथे जिंकलात तर त्यानंतर तुम्हाला वाटतं की मी ह्या प्रश्नांना उत्तर माझ्याकडे आहेत आणि त्यावर मी अधोरेखित करू शकतो, काम करू शकतो? नाही, आपल्याला सांगू इच्छितो की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल हे इंडियाचं एक मॉडेल आहे. कोणतेही शहर, कोणतंही राज्य जर लॉंग टर्मसाठी जर डेव्हलपमेंटकडे बघत असेल तर त्याचे 18 पॅरामीटर्स आहे. त्यामध्ये आता आपल्याला माहीतच आहे, पण 18 पॅरामीटर्स जर बघितले तर प्रत्येक पॅरामीटरचे 20 पॉईंट्स वेगवेगळे विचार केला, असे असंख्य पॉईंट आहे. या सगळ्यांचा जर अभ्यास केला तर आपलं शहर पहिल्या 10मध्ये कुठेच नाही, किंबहुना खालून 10मध्ये बऱ्याच ठिकाणी आहे. आता साधं घ्या ना, आपल्या शहराला म्हणजे वारसा मिळाला आहे, ऐतिहासिक वारसा, पर्यटनाचा वारसा मिळाला आहे. आपल्याला पर्यटनाची म्हणजे राजधानी म्हणतो आपण, आणि 3 फ्लाईट 4 ट्रेन हे हाल आहे. मी हे म्हणत नाही की कोणी काही केलं नाही, पण मला असं वाटतं जर 15-20 वर्षापूर्वी एक साधा रोड झाला असता इथून शिर्डीपर्यंत, इथून एलोरा, इथून अजिंठा, तर शिर्डीला एअरपोर्ट होण्याचं काही गरजच नव्हती. म्हणजे जे फ्लाईट शिर्डीमध्ये 20 फ्लाईट आज लँड होत आहे ते संभाजीनगर झाले असते, अगदी सोपं होतं. आणि एलोरा, अजिंठा हे सगळं आज आपल्या जगामध्ये, भारतामध्ये नाही, मराठवाड्यामध्ये नाही, तर जगामध्ये असं एकच शहर असं आहे की त्या ठिकाणी एका सिटीमध्ये, एका जिल्ह्यामध्ये 2 वर्ल्ड हेरिटेज आहे. आपल्याला माहीत असेल, एलोरा आहे, अजिंठा आहे, प्लस जे 12 ज्योतिर्लिंग आहे त्यातले 3 तर मराठवाड्यामध्ये आहे 3. बरोबर. म्हणजे इतका मोठा वारसा असताना पर्यटनाचं सगळं इथे म्हणजे सुगंध निघाला असता, हा एक मुद्दा आहे. दुसरा म्हणजे असे असंख्य मुद्दे, 18 पॉईंट घेतलं तर आता आपल्याला दिवस पुरणार नाही, असे असंख्य मुद्दे आहे. बारीक बारीक बघितलं, साधं बघा ना तुम्ही, आरोग्याचं बघा किंवा क्लीन बघा. क्लीन सिटीमध्ये आपलं आणि इंदोरचं मॉडेल जर कम्पेअर केलं, आपलं आणि इंदोरची लोकशाही कम्पेअर केली, म्हणजे जनसंख्या कम्पेअर केली, जवळपास सेम आहे. डेमोग्राफी, जिओग्राफी, त्यांची पॉप्युलेशन रेशो सगळं जवळपास सेमच आहे. जर ते शहर टॉपला येऊ शकतं, क्लीनमध्ये येऊ शकतं, आपलं काय येऊ शकत नाही. हा फक्त मानसिकतेचा असतो. अशा 18 पॉईंटमध्ये करताना एक थोडक्यात सांगतो, हे विश्वाची माझे घरं जे आपण म्हणतो संतांची भूमी आहे, इथूनच आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये जर आपण हे आपलं घर मांडलं आणि ही मानसिकता जर आपण आणली तर आपण आपल्या घरामध्ये चोरी करणार नाही, आपण आपलं घर स्वच्छ ठेवू. ह्या मानसिकता बदलण्याची गरज आहे. आणि यामध्ये युवा पिढीला आल्याशिवाय किंवा निस्वार्थ भावनेने आल्याशिवाय, परमार्थ भावनेने आल्याशिवाय हा मोठा बदल घडणं मला असं वाटतं मग तो आपल्या असे बाहेर राहील. आणि आपल्याला सांगू इच्छितो आताच काम होते. आता म्हणजे रामलल्ला बसलेले आहे, रामराज्य म्हणतो आपण. नशिबाने शहराचं जे काही आजपर्यंत वातावरण फक्त नाव बदलल्यावर होत होतं, तर आज ते नावही बदललेलं आहे. वर रामलल्ला बसलेला आहे, इथे नाव बदललेलं आहे. आणि आताच हे पोषक वातावरण आहे की डेव्हलपमेंटसाठी नवीन चेहरा, नवीन शहर, नवीन ओळख, नवीन उंची भरारी ही आपल्याला देण्याची गरज आलेली आहे. त्यासाठी आपल्या सर्वांची त्यामध्ये मदत लागणारच आहे. राजकारणात येत आहेत, राजकारणात आपल्याला म्हणजे कोणीतरी गॉडफादर लागत असतो. अनेकदा असं म्हणतो की आपण कुणाच तरी पाठीवर हात पाहिजे, डोक्यावर हात पाहिजे, गॉडफादर वगैरे ठीक आहे, समजा ह्या गोष्टी आहेत. राजकारणात आदर्श कोण आहे तुमचं, की तुम्हाला वाटतं की आपल्याला या व्यक्तीसारखं काम करायचं आहे किंवा या व्यक्तींकडनं मी खूप काही गोष्टी शिकलो, अशी कुठली व्यक्ती जी सध्या राजकारणात आहे? की सध्या राजकारणामध्ये इन्स्पिरेशन जर म्हटलं तर नक्कीच आदरणीय मोदी साहेब आहेत. त्याचं कारण असं आहे की एकदा जर ठरवलं
तर चहावाला साधा माणूसही एक प्राईम मिनिस्टर होऊ शकतं, हे जर उदाहरण दिलं. त्यामुळं मग कोणी म्हणजे जो प्रयत्न करेल, जो मातृभूमीसाठी प्रयत्न करेल, जो परमार्थासाठी प्रयत्न करेल, निस्वार्थ भावनेने प्रयत्न करेल, त्याला हे काहीच अवघड नाही आहे. आणि जसं आपण सांगितलं की गॉडफादर वगैरे आपल्याला सांगू इच्छितो, जेव्हा भारत स्वतंत्र झाला 1947मध्ये, त्यानंतर लोकसभेमध्ये युवकांची संख्या 25% होती. आता मला खंत वाटते सध्या लोकसभेमध्ये ती फक्त 7% आहे. आणि त्या 7%मध्ये सुद्धा 6% फक्त हे वरदस्तच आहे, घरामध्ये कोणीतरी आहे म्हणून ते आहे. म्हणजे हीच का आपली लोकशाही, हेच का आपलं म्हणजे युवकांचं राज्य देश. बरं, युवकांचा प्रश्न तुम्ही वारंवार म्हणतात, युवकांनी राजकारणात यायला पाहिजे, युवकांनी समोर यायला पाहिजे. काय अडचणी येते युवक म्हणून जेव्हा तुम्ही आता समाजात फिरतायत किंवा तुम्ही जाहीर केलं आहे लोकसभेसाठी, तुम्ही आता उमेदवार म्हणून किंवा इच्छुक म्हणून तुम्ही जेव्हा जाहीर केलं, काय प्रतिक्रिया येतात लोकांच्या की युवक आहे म्हणून, म्हणजे कुणी म्हणतंय का की म्हणजे राजकारणातलं माहिती नाही तर कशाला आले, किंवा डॉक्टरकी सोडून कशाला आले, किंवा चांगला रिस्पॉन्स येतोय का, किंवा चांगलं आहे नवीन माणूस येतोय, काय प्रतिक्रिया काय? मला आश्चर्य वाटलं. मी ह्याच प्रतिक्रिया मलाही कळत नव्हत्या की काय करावं. मग मी तो GRचा कन्सेप्ट आणला. म्हणून मी नाव न घेता एक प्रायव्हेट सर्वे केला, जो 572 गावामध्ये गेला, शहरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी घेतलं. वी सपोर्ट JR ही एक मुवमेंट आहे, जस्टिस फॉर राईट ही एक मुवमेंट आहे. तर ह्या मुवमेंटमध्ये नवीन चेहरा आला, शिकलेला आला, तर त्याच्याबद्दल लोकांची काय मतं आहे हे जेव्हा मी बघितली, तर आज तुम्हाला आश्चर्याचं सांगतो की संभाजीनगरचं आज असं वातावरण आहे. संभाजीनगरचे लोकांना, जनतेला जुने चेहरे नको आहे. त्यांना नवीन चेहरा असेल तर तो 60 ते 70% लोकांचं असं स्वतःहून आलं प्रश्न की आम्हाला नवीन चेहरा पाहिजे. आणि सर्वांना काय माहीत नाही, पण आता रामराज्य आलं म्हणावं, त्यामुळं म्हणावं की मोदी साहेबांनी जो काही नवीन कन्सेप्ट आणला आहे की यंग जनरेशनला सपोर्ट करावं, सगळ्यांना एक मनात प्रिंट केलं आहे की कोणतरी एक नवीन चेहरा येणार आहे. आणि तो JR आहे. तो JR कोण आहे त्याची बरीच चर्चा झाली, तुम्हाला माहिती आहे की त्याच्यावर वेगवेगळे नावं आले. पण शेवटी मी काल परवा जेव्हा नाव डिस्प्ले केलं, तर असंख्य लोकांचे, म्हणजे मी म्हणतो सगळे पक्ष, भाजप असेल, शिवसेना असेल, सगळे पक्षांचे पदाधिकारी जरी असेल, की माझे मित्रच आहे, ऋण या नात्यामुळे मी सर्वांचे मित्र असल्यामुळे सर्वांचे जवळपास 90% सर्वांचेच मला फोन आले. आणि तुमच्या आपल्यासारखं जर व्यक्तिमत्व इकडे येत असेल तर नक्कीच कल्याणासाठी येईल आणि आम्हाला खूप मजा येईल तुमच्याबरोबर कार्य करण्याची. कारण की ते मला बघतात ना, दवाखान्यामध्ये सुद्धा मी क्लास 4 व्यक्तीलाही म्हणजे बरोबर काम करतो. मला आवडतं की बाबा जे एक्झिस्टिंग स्टाफ आहे, जो काही व्यक्तिमत्व आहे, त्याला सपोर्ट करणं, त्याला रिस्पेक्ट करणं. आणि त्यामुळे राजकारण आहेच आहे. कॉमन जनता, इवन सर्व म्हणजे व्यावसायिक लोक आता इतके खुश आहे की इतक्या, म्हणजे त्यांना असा चेहरा पाहिजे होता की जो रेड कार्पेट आणेल आपल्यासाठी, नवीन व्यवसायासाठी आणेल. आणि यंग जनरेशन तर इतकी सपोर्टिव्ह आहे की म्हणजे आजपर्यंत आम्हाला फक्त निवडणूक आली, हातामध्ये पैसे दिले जातात, पैसे देतात, झेंडा हातात देतात आणि आमचं पूर्णपणे 5 वर्ष काय आमचं आयुष्य बर्बाद होतं. ही भावना लोकांमध्ये आहे. लोकांना चीड आहे, म्हणते थोडक्यात लोकांना चीड आहे. जुनं जे जाणते म्हणजे जुने राजकारणी किंवा आजवर ज्यांची सत्ता होती, कुठे कमी पडले? काय वाटतं तुम्हाला की कशामुळं म्हणजे छत्रपती संभाजीनगरची अशी अवस्था झाली? कोणी कमी पडलं? काय काय तुमचं? नाही, कोणी कमी, बघा ह्या भूतलावर कोणी कमी पडत नसतं. प्रत्येकजण आपापल्या कॅपॅसिटीनुसार ते कार्य करत असतं. वेळेनुसार हा बदल पाहिजे असतो. जेव्हा अहंकार म्हणजे जेव्हा हाहाकार होतो, जेव्हा त्राही होतं, तेव्हा बदल हा म्हणजे होणारच आहे, असं त्यामध्ये नमूदच आहे. आणि त्यामुळं हा बदल होतो आहे. छत्रपती संभाजीनगरचं राजकारण डॉक्टर साहेब हे बऱ्याच वेळेस धार्मिक ध्रुवीकरणावर लढलं गेलं. 20-25 वर्षात आपण जर पाहिलं तर हा की तो की हा की तो, असं राजकारण होतं. तुम्हाला म्हणजे तुम्ही जर इथे उभं राहिले तर हे या पद्धतीचं राजकारण होऊ नये म्हणून तुम्ही काय मुद्दे समोर? नाही, पहिली गोष्ट मी मानतो आणि ते काय आजपर्यंत मी मुद्दाच मांडला होता की आजपर्यंत राजकारण धर्माच्या नावावर झालं. आता कदाचित आपण जर यंगस्टर पुढे नाही आलो, आपण जर पावले नाही उचलली,
तर ते जातीच्या नावावरही होईल. आणि हेच आपलं जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र, हेच आपलं वेरूळचे आपले शाहूजी महाराज, हेच का आपलं. त्यामुळे 18 पगड जातीतील युवकांना, 18 पगड जातीतील माझ्या माता भगिनींना, इथे शिवाजी महाराज कुठे जन्मणार नाही. आपल्याच माता भगिनींना, जिजाऊंना जागं करावं लागेल आणि हे सगळं खोडीत आणावं लागेल. आणि जो विकासाचं बोलेल त्याच्याबरोबर चालेल, हे जे वारंवार मी बघतोय व्हिडिओमध्ये चालू आहे, त्याला खूप चांगला सपोर्ट आहे. आणि गावागावात तुम्हाला जो सर्वे केला, लोक आता जातीपातीच्या धर्माच्या पलीकडे जाऊन यावेळेस मतदान करणार आहे, हे निश्चित झालेलं आहे. शेवटी दरवेळेस काही ना काही कारण निघतं, असं कोणी घाबरून जायची गरज नाही आहे. त्याचं कारण असं होतं की जो धर्माचं बोलायचं, जे धर्माचं बोलायचं आणि धर्माचं नावावर जर राजकारण होत असेल तर त्यावर आपली जनताच त्यांना जिम्मेदार आहे. म्हणून मला असं वाटतं की आता जनता हुशार झालेली आहे. आता जनता, त्यांना माहिती आहे की ही व्यक्ती डेव्हलपमेंटही करेल आणि धर्मसुद्धा सांभाळून घेईल. मी स्वतः 22 वर्ष संघामध्ये आहे, विश्व हिंदू परिषदमध्ये आहे आणि मला माहिती आहे की सर्वांना आपापला धर्म प्रिय आहे. सर्वांनी आपापल्या शांतीमध्ये राहावं, प्रेमामध्ये राहावं. आपण सर्वांना रिस्पेक्ट करतो. लॉ अँड ऑर्डर्स कोणी म्हणजे उल्लंघन करू नये. आणि त्याला लॉ अँड ऑर्डरचा असलेला माणूस असला तर ते हालचाल करणार नाही. बरं, आता म्हणजे निवडणूक लढवायची आहे खरी, पण कुठल्या पक्षातून? म्हणजे बऱ्याच वेळेस असं असतं की राजकीय पक्ष पण खूप महत्त्वाचा असतो. विचारधारा, तुम्हाला तिकीट कोण देणार या गोष्टी होतात. कुठला राजकीय पक्ष आहे? कोणाशी बोलणी झाली आहे? कुणाकडून निवडणूक लढवणार आहे? कोणी म्हटलं आहे तिकीट देणार आहे की अजून बोलणी सुरूच आहे? काय नाही, एक आपल्याला हा एक मुद्दा जो आहे हा चर्चेला आहे. तो इथेही आहे, तो शहरातही आहे, तो राज्यातही आहे आणि तो केंद्रामध्ये आहे. चर्चा तर होतच असते आणि चर्चा व्हायलाही पाहिजे. पण जर डेव्हलपमेंटचा विचार केला आपण तर सेंटरमध्ये डेव्हलपमेंट होतं आहे. सेंटरमध्ये मोदी सरकार येणारच आहे, 400 पार करणारच आहे. त्याला सपोर्ट आहे सर्वांचा आणि पाहिजेच. त्यामुळे आज एक ह्या शहराला नाही तर पूर्ण मराठवाड्याला चान्स आहे BJP पक्षाला आपले दारं उघडं करण्याची. आज इथे कोणीही BJPमध्ये प्रस्तावित असे खासदार वगैरे नाही आहे. त्यामुळं जर नवीन चेहरा येत असेल तर कोणाचं हिरावून घेत नाही आहे, हे पहिली गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, नवीन फोर्स, नवीन टीम, नवीन जर कोणी जुळत असेल, तुम्हाला सांगतो लाखो लोक जुळत आहे, तर त्याला वेलकमच होईल. आणि ही संधी मला नाही वाटत की भाजप सोडेल. त्याचं कारण आहे, ही जर संधी सुटली तर कदाचित नंतर येईल का नाही माहिती नाही. पण मी भाजप म्हणून सांगत नाही, मी एक डेव्हलपमेंट म्हणून सांगतो की डबल इंजिन सरकार यावं, जेणेकरून आपलं मागच्यासारखं होऊ नये. म्हणून सपोर्ट. आणि तो तुम्हाला तर भाजप हा तुम्ही सांगितला, ठीक आहे, सांगितलं तर मलाही मान्य आहे. भारतीय जनता पक्षातूनच डॉक्टर साहेब बरेच इच्छुक आहेत. म्हणजे जसे तुम्ही एक डॉक्टर आहात तसे अजून एक डॉक्टर आहेत, ते मध्यंतरी म्हणतात की त्यांना लोकसभा लढवायची. एक मंत्री आहेत, याशिवाय सुद्धा काही नावं चर्चेत आहेत की ज्यांना लोकसभा लढवायची आहे, काहींना तिकिटाचं आश्वासन दिलं आहे. या सगळ्यांमध्ये म्हणजे अंतर्गत जर आपण पाहिलं पक्षांच्या अंतर्गत, तुम्हाला काय वाटतं की तुमच्यामध्ये असा कुठला पॉईंट आहे किंवा तुमची अशी भक्कम बाजू, तुम्ही स्ट्रॉंग कॅन्डिडेट का आहेत इतरांच्या तुलनेत? नाही बघा, इथे प्रत्येकाला आपण स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहे असं म्हणजे लागतं आणि आहेच, तो अधिकारी आहे. दुसरी गोष्ट ही लोकशाही आहे. इथे प्रत्येक तुम्ही 4-5 नाव घेतले, मी तर म्हणतो 100 नाव घ्या, प्रत्येकाला अधिकार आहे. पण जर जमेची बाजू जर हा तुम्ही प्रश्न विचारलाच आहे तर प्रश्नच नाही. एक नवीन चेहरा सर्वात महत्त्वाचा. सर्वांची जी अपेक्षा लागलेली आहे काहीतरी नवीन होईल, ज्याच्या मागे काहीच राजकारणाचं पार्श्वभूमी नसेल, अशी पक्षाची भूमिका आहे, लोकांची भूमिका आहे. आणि सर्वात आता पुढचे 10 पॉईंट बघा. आता पहिली गोष्ट, जो भूमिपुत्र, जो ग्रामीणचाही चेहरा आहे, जो शहराचाही आहे. असं मला असं वाटतं की आज घडीला इतका स्ट्रॉंग जो ग्रामीणमधून आलेला आहे, जो शेतकरी पण आहे, जो डॉक्टरही आहे, जो इंजिनिअरिंग होता
जो कंपनी चालवण्यासाठी त्यांनी बघितलं कंपन्या आहे किंवा लॉ अँड ऑर्डर्स माहिती आहे. पहिली गोष्ट यूथ आहे. यूथ हा लॉंगिटिव्हिटीसाठी आणि सर्वांसाठी चांगला राहील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की कोणाचे अपोज करण्याचं काहीच कारण म्हणजे तो पक्ष कोणताही असो त्यामध्ये सुद्धा एक छोटा भाऊ म्हणून जाणार आहे मी. सर्वांचे कामच म्हणजे करण्यासाठी मला पण कार्याला जे संधी मिळेल आणि त्यांना एक अधिकाराचा माणूस मिळेल. त्यामुळे मी आल्यामुळे काही नुकसान पार्टीचं होणार नाही, उलट फायदा होईल. मराठवाड्याचं पूर्णपणे विकास हा इथून उघडा होईल. आणि मी डॉक्टरी पेशा करता असताना मी समाजामध्ये गावामध्ये खूप रुतलेलो असल्यामुळे जवळपास 8 जिल्हे आणि 52 तालुक्यामध्ये इम्पॅक्ट आहे. मी लोकसभा हे एक बोनस असेल पण जवळपास 51 ते 52 ज्या विधानसभा येणार आहे त्यामध्ये त्याचा खूप मोठा आणि पॉझिटिव्ह फायदा होईल. उद्या समजा हे कदाचित भारतीय जनता पक्षानं इतर कुणाला तिकीट दिलं तर डॉक्टर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात येतील की पुन्हा आपल्या डॉक्टरी पेशात काय? नाही बघा, हा एक प्रश्न जो आहे किंतु परंतुचा आहे पहिली गोष्ट. आणि भाजप किंतु परंतुचा पक्ष नाही, सरळ सरळ डेव्हलपमेंटचा पक्ष आहे. जो विनिंग कॅन्डिडेट असेल, आता मला स्वतःला माहिती आहे किंवा सर्वेही सांगतात जसं केंद्रामध्ये मोदी की गॅरंटी म्हणतो तसं या इथे सुद्धा माहिती आहे की JR गॅरंटी. जर JR विथ भाजप आलं तर 100% स्वीप नाही येईल, मोठा डिफरन्स नाही. इतकं माहीत असताना मला नाही वाटत की काही होईल. आणि असे काही संकेतही आहे, ते तळागाळातूनही आहे आणि वरूनही आहे. पण शेवटी तुम्ही राजकारण आहे आणि शेवटी राजकारण हे आता डेव्हलपमेंटच्या मार्गानं आहे आणि रामलल्ला आहे वर प्रभू श्रीरामचंद्रांचा आशीर्वाद आहे. आणि माझा निस्वार्थपणा जो आहे ना, जेव्हा निस्वार्थ भावना आपण करतो, जेव्हा परमार्थ भावना आपण करतो, मी तुम्हाला सांगितलं की सांगतो मला एकही पगार मला नको. जो पगार येईल ना मी जिल्हा परिषदला देईल, पण माझ्या जिल्ह्यामधला एकही जिल्हा परिषद तो मनपाची असेल किंवा खेडेगावातली असेल ती बंद न पडून याचं मी मानस करेन. त्यामुळं मला काही पैशाची हवंच नाही. मी जो एक वेळा भाकर खाणारा व्यक्ती आज इथे आहे, मला काहीच पडलेलं नाही. मला सेवा द्यायची आहे आणि जो परमार्थासाठी असतो ना त्याला पुरी काय नाही तुम्ही सुद्धा मदत करणार. तो त्या प्रश्नाचं उत्तर राहिलं डॉक्टर, म्हणजे जर भारतीय जनता पक्षाने तिकीट नाही दिलं तर डॉक्टर अपक्ष उमेदवार म्हणून लढणार की भारतीय जनता पक्षाला जर चांगला उमेदवार दिला एखादा तर त्याची मदत करणार? मी भविष्य बघणारा पहिली गोष्ट व्यक्तिमत्व नाही आणि मी आज ते सांगूही शकत नाही. पण तो जनमानस जनभावना त्यावेळेस साधू सर्वे केला जाईल आणि जी जनमानस जनभावना सर्वांचीच म्हणजे सर्व स्तरावरील लोकांशी चर्चा, जे आज मला फोन केले असंख्य फोन आले, म्हणजे अक्षरशः मला असं वाटलं की खरंच म्हणजे इथे खूप गरज आहे. म्हणजे आम्ही तर तुम्हालाच रिक्वेस्ट करतो की तुम्ही उभे आहात, म्हणजे इतकी गरज आहे. त्यामुळे खासदार व्हावंच असं नाही, पण नक्कीच JR मुवमेंट ही बंद होणार नाही आणि ही गावागावात आग पेटवेल आणि याचा प्रसाद जो चांगला जो आहे तो व्हायला पाहिजे. पण जे काही चान्स आहे तो पुन्हा सांगतो की कोणी मिस करण्याचा प्रयत्न म्हणजे करणार नाही. आणि शेवटी सर्वांना विन विन सिच्युएशन आहे, फायदाच आहे ना, तोटा नाही. शेवटचं एक आव्हान, तुम्ही आज लोकसभेला लढत आहे, निवडणूक लढत आहे, तुमच्या मतदारांना, छत्रपती संभाजीनगरच्या मतदारांना एक शेवटचं आवाहन काय करणार? काय का जीवन राजपूत, का JR मुवमेंटचा त्यांनी सहभाग व्हावा, का त्यांना मत द्यावं किंवा का त्यांच्या पाठीशी उभं राहावं? मी आपल्या सर्वांना म्हणजे माझे बांधव, माझी मातृशक्ती, माझी पितृशक्ती या सर्वांना मी आवाहन करतो की बस झालं आता. आपण गुलामीमध्ये राहिलो. आपला महाराष्ट्रामध्ये जो मराठवाडा भाग आहे तो गुलामीमध्ये असल्यामुळे आपण दबक्या आवाजात चर्चा करतो. ती पुढे या, लोकशाहीमध्ये सक्रिय व्हा. यूथ हातामध्ये झेंडे घेण्यापेक्षा ज्ञान घ्या. काही मदत लागत असेल तर JR जी मुवमेंट आहे युवकांसाठी आहे, बालकांसाठी आहे, वयोवृद्धांसाठी आहे,
माता भगिनीसाठी आहे, सुरक्षेसाठी आहे, असे असंख्य पॅरामीटर जे गव्हर्नमेंट त्याच्यावर कार्य करतं आहे, कुठेतरी कमी पडते. ह्या सर्वांमध्ये भाग घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं, निवडणुकीमध्ये वोटिंग करा. आपण वोट करून योग्य जो काही उमेदवार असेल त्याला जाऊन वोट करा आणि आपल्या या लोकशाहीला बळकट करा. आणि जो कोणी नवीन व्यक्ती येत असेल त्याच्या मागे निस्वार्थपणे उभे राहा. ह्या भागाचा नाही, ह्या पूर्ण मराठवाड्याचा विकास हा पुढे लिहिलेला आहे. आपण पॉझिटिव्ह राहा. मी आपल्याला सांगू इच्छितो की माझा स्वतःचा स्वभाव असा आहे की प्रत्येक व्यक्तीमधला पॉझिटिव्ह बघा. तुम्ही किती वाईट असाल पण तुमच्यामधली एक व्यक्तिमत्व काहीतरी पॉझिटिव्ह असेल, तसं प्रत्येकामधलं पॉझिटिव्ह बघा. आणि जसं ज्वारीचा दाणा असतो तो आपल्याला समावून घेतो, पृथ्वीमध्ये समावून घेतो, पण तो निस्वार्थ भावने जेव्हा समावून घेतो, जेव्हा कार्यामध्ये उरतो, स्वतःला झिजवतो, तेव्हा एक मोठा एक बोंडा तयार होतो. त्यामध्ये हजारो ज्वारीचे दाणे तयार होतात. त्यामुळे JRची मुवमेंट अशीच आहे. मला असं मी प्रयत्न केला आहे की मी आता 40 वर्ष झाले, 42 वर्ष झाले, आता बस झालं. या ज्ञानाचा उपयोग ह्या आपल्या लोकांसाठी केला तर मला असं वाटतं खरंच प्रभू श्री रामचंद्र यांचा आशीर्वाद मला मिळेल. आणि हीच माझी अपेक्षा आहे. आता तुम्ही व्यक्तींबद्दल बोलले, एक छोटासा रॅपिड फायर. ओके. एक मी तुम्हाला काही व्यक्तींची नावं सांगेन, त्या व्यक्तींबद्दल एका ओळीत किंवा एका शब्दात तुम्हाला काय वाटतं ते सांगायचं. चालेल. पहिलं नाव शरद पवार. ओके. खूप शांत आणि लिस्नर आणि अभ्यास व्यक्तिमत्व. देवेंद्र फडणवीस. खूप हुशार, चाणाक्ष आणि सर्व काही मेंदूमध्ये ठेवून एक चेस खेळणारा व्यक्ती. इम्तियाज जलील. एक नवीन नेतृत्व ज्यांनी छत्रपती संभाजीनगरला दाखवून दिलं की इथून पुढे जे शिक्षित असतील त्यांनी उमेदवारीसाठी तयार राहावं, जो मी असेल किंवा कोणी असेल. एकनाथ शिंदे. रिस्क घेतली तर आपल्याला यश मिळतं. राजनाथ सिंह. ते माझे म्हणजे मी त्यांना खूप मानतो. आणि जे पौलादी छाती म्हणतात ना तसं, मी कोणाच्या आड जाणार नाही पण अंगावर आल्यास त्याला सोडणार नाही असं व्यक्तिमत्व. चंद्रकांत खैरे. मी त्यांना एक मोठ्या म्हणजे वडील सारखं म्हणतो. त्यांनी जे काही धर्मासाठी केलं, त्यांना लोकांनी धर्मासाठी निवडून दिलं होतं, त्यांनी ते कार्य पूर्ण केलं आणि भक्तिभावाचं एक व्यक्तिमत्व आहे. आणि शेवटचं नाव आहे नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी जे इम्पॉसिबल के आगे जो भी होगा वही नरेंद्र मोदी है. तर मंडळी, बदल हवा तर चेहरा नवा या टॅगलाईन खाली एक नवीन तरुण जे पेशाने डॉक्टर आहेत, कायद्याचं ज्ञान त्यांनी घेतलं आहे, ते लोकसभेच्या रिंगणामध्ये विशेषतः छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आता उतरलेले आहेत. अपेक्षा आहे की भारतीय जनता पक्षाकडून ते निवडणूक लढवतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी काही गॅरंटी दिलेली आहे किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या प्रकारे त्यांच्या भाषणात म्हणत असतात की आम्हाला युवक चेहरे हवेत, घराणेशाहीवाले राजकारणी नको, नवीन चेहरा हवा, विकसित सुशिक्षित चेहरा हवा, त्या सर्व अटी पूर्ण करणारा एक तरुण चेहरा छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आता काही दिवसात कदाचित पाहायला मिळू शकतो. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही इथे आलात, आमच्याशी संवाद साधला. तुम्हाला हा आमचा बिनधास्त मुलाखतीचा हा जो सेक्शन आहे तो तुम्हाला कसा वाटतो, कार्यक्रम कसा वाटतो आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. धन्यवाद सर. थँक्यू.